नमस्कार सगळ्यांना. काल तुम्ही बघितलं आम्ही वडाचं झाड बघून आलो आणि आज बघा आम्ही चाललोय पूजेसाठी. हे बघा तयारी बघा. कविता उभी राहा. हे बघा मस्त तयारी केली आहे. हातावर मेहंदी काढली आणि माझी अजून तयारी पण नाही झाली आहे. हे बघा हे बघा यांची ना अजून फोटो काढणंच हे नाही होते. माझी बघा तयारी झाली आहे. यांच्यापेक्षा गोरा मी दिसतोय बघा. गोरा बघ कोण दिसतो. कोण आले मी विचार वाटला. 4 गावात विचार कोण आले. आम्ही निघालो आता. बघा आज मस्त मम्मी पुढे बसली आहे आणि बघा तयारी करून मागे बसली आहे. आणि आमचा मेन मालक तो जिथे तिथेच बसतो. फक्त जो त्याच्या बाजूला बसतो त्याला तो पायदा व्हायला होतो येताना का. ओके आता जाताना कविताने तयारी केली म्हणून मग आता जरा डिस्काउंट आहे. आलो आम्ही आता परत आलो. हे कसा लावता रे. आम्हाला माहित नाही बाबा. आम्ही काय आयुष्यात लावले नाही कोणाच्या गजरे. मी ना तिकडे मुलींचेच गजरे लावत होतो पहिले लग्नाच्या पहिले. आम्हाला काय माहिती. तर कसा लावता कोणी सांगत पण नाही. हे काय करते जरा का वरती. मला असं वाटतं तुमचे हे नाटक करता करता पाऊस येऊन जाईल. हे काय आला थेंब थेंब पाऊस येतो. नसरी ना लय नाटकबाज आहे. पण माहिती ना लय नाटकबाज आहे. कसं करायचं सांगा मम्मी. ऍक्टरबाज ये सांग मला कसं लावायचं. असं निघालंय क्या असं करू का. हा हे बघा यांचं बघा काय चालू आहे. अरे साडी सोडली काय ते ना. हे बघा हे बघा यांचं काय चालू आहे. साडी सोडली वाटते. यांचं ना शेवटच्या श्वासापर्यंत ना काही ना काही राहिलेलंच असते बंधन. डोक्यावर छान दिसताय पण ते हागले तर काय करत. हे बघा यांची फाटलेली फुल 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 फाटली. एगे एगे पण लांबून मम्मी. काही काही होत नाही आमच्याने. फक्त आम्ही माकडं वाजून आलो येतोय. हे फक्त असते वरचा. मला वाटतं की दादा आहे ना ते त्याच्या प्रजातीचा वाटतोय. आता बघा दादा. दादा हा इकडे आला. घे बेटा घे. घे बेटा घेऊन जा. घेणार आहे घेणार. अरे तुम्ही मागे ओसांत ते जातील. या रे फटाफट यार. आंबा उचलला बरोबर. घेऊन जा. प्रत्येकाने एक घ्या रे. प्रत्येक एक घ्या रे. प्रत्येक एक. हा तू पण घे बेटा. त्याच्या हातातला घेतोय तो. ये हा बघ. ये ए हळू बाबा. अरे मेन घेतो कर तू. तो काय पेरू. घे पेरू आहे ना रे. पेरू आहे ना. अरे पेरू आहे ना रे. पेरू आवडत नाही करू. दादा तू त्याला हे कर ना धक्का लावून त्याला. हे घे बेटा. हे घे पेरू घे. पेरू पण हा का बसला. हा का खात नाही पेरू. पेरू घे ना. नारळ हा काय करतो. पेरू नारळ तो वास घेऊन खातो. हा आई 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 बापरे.
त्याच कामचा मला तू पहिले सांगितलं होतं घेऊन जा. ते नंतर टाकजो, इकडे नको. त्या कोपऱ्यामध्ये टाकून त्याचं विनाकारण तो व्हिडिओ काहीच काढू. अरे दादा, अरे भाई अरे कामाची होती का ते खाऊ द्यायचा काम त्याचाच खाऊ आहे ना असं ते. दादा तू नारळ तर फोड रे. ते आंब्याचं पाय काय काय केलं त्याने बघ ये इकडून. हे बघा सगळे माकडं गेले आता. हे बघा माकड बघा. आणि आता फोटोशूट चालू आहे. खूप माकडांनी आम्हाला हैराण केलं आहे. खूप म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही एवढं हैराण केलं या माकडांनी. पण तरीही खूप छान व्हिडिओ निघाली आहे. मग आता काही कामच नव्हतं मग एकच सीन होता बघतो माझ्या रघु कपडे भी सेम आहे कविता. हेच कपडे मी अशी घालून फिरायला. दादा काय करताय? डायलॉग बी त्याला नाही आज, फक्त एक फेरे मारला. कोण असेल नवरा आहे फक्त. फायनली आमची पूजा झाली. मस्त शूट झालं. तुम्ही बघितलं माकडांनी किती हैदोस माचवला होता. पुन्हा हालत बेकार करून टाकली त्यांना हाकलून हाकलून. मजा आली का सगळ्यांना? मी फोटोग्राफर होती. व्हिडिओ हा. चांगली असेल तर कॉन्टॅक्ट हर्षद रवींद्र पाटील. हा आणि मेन आहे ना मम्मी आली म्हणून. नाहीतर माझ्या मताने मला असं वाटत नाही धनश्री असती नुसती तर आपली पूजा झाली असती. डायरेक्ट म्हटलं असं शिस्तीत नाही चला. कारण की मम्मी बिचार नाही खरंच ना ते माकड. मम्मी खरंच पण मम्मी तुला घेऊन आलो म्हणून नाही आणि हे तर काही कामाची नाही, नुसता फक्त पावलाय हा. नाही. नुसती हसत होती. हे दोघी पावले फक्त मग. कोण? नाही, नाही, दादा काम करत होता. मी हे किती? काही नाही, फक्त असंच होती. ती बिचारी नुसती हसते. काही चला. कामाची नाहीये. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट मित्रांना पण पाठवा. चला बाय बाय. मित्रांनो.